नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोट व प्रवाह या चॅप्टरवरील सर्व टाईपचे प्रश्न पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टाईप 1 मधील पहिला प्रश्न, एका बोटेचा संत पाण्यातील वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे, प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे, तर बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती? आपल्याला बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग सांगायचा आहे. आता संत पाण्यातील वेग समजा 15 असेल, संत पाण्यातील वेग 15 आणि त्याच्यामध्ये जर बोट प्रवाहाच्या दिशेने वाहत आहे, समजा नदी आहे, तर बोट प्रवाहाच्या दिशेने जर वाहत असेल तर त्याच्यामध्ये काय प्रवाहाचा वेग पण ऍड होईल. मग याच्यामध्ये आपण प्रवाहाचा वेग ऍड करूया. 15 + 4 बरोबर प्रवाहाच्या दिशेने बोटेचा वेग किती? 19 किलोमीटर प्रति तास होईल. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर एका बोटेच्या संत पाण्यातील वेग 10 किलोमीटर प्रति तास आहे, प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे, तर बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. अगोदर आता प्रवाहाच्या दिशेने वेग होता, आता काय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे. समजा असा प्रवाह आहे तर बोट आहे ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते, म्हणजे प्रवाह बोटेला पलीकडे ढकलतो. संत पाण्यातील वेग 10 आहे. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटेचा वेग जर 10 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाह 4 किलोमीटर प्रति तास वेगाने बोटेला मागे ढकलतोय, म्हणजे इथून काय वजाबाकी होणार, वेग कमी होणार बोटेचा. 10 मधून 4 वजा करूया. 10 मधून 4 गेले किती? 6 राहतील, म्हणजे बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 6 किलोमीटर प्रति तास असेल. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 10 किमी प्रति तास वेगाने जाते, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12 किलोमीटर प्रति तास वेगाने, तर बोटेचा सरासरी वेग विचार. आपल्या सरासरी वेग काढायचा आहे. सरासरी वेग काढण्याचं सूत्र आहे, सुरुवातीला 2 घ्यायचे, 2 गुणिले पहिला प्रवाहाच्या दिशेने वेग 10, त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग 12 किलोमीटर प्रति तास, त्यानंतर छेदामध्ये दोन्हीची बेरीज करायची. 10 + 12, 12 दुनी 24, 24 10 240 होतील. छेदामध्ये 12 आणि 10 22, 22 न भाग देऊया. 22 × 22, 22 10 240, पुन्हा 20 शिल्लक राहिले. 20 ला भाग जात नाही, वरी पॉइंट दिला आणि इथं शून्य घेतला. 22 9 198, 9चा भाग जातो, म्हणजे 10.9 किलोमीटर प्रति तास एवढा सरासरी वेग असेल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. टाईप 2. आता हे या अगोदरचे पूर्ण बेसिक प्रश्न होते, त्या प्रश्नाचा वापर करून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 12 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किलोमीटर प्रति तास जाते, तर संत पाण्यातील व प्रवाहाचा वेग किती? आपल्याला दोन्ही वेग सांगायचे, एक आहे संत पाण्यातील आणि दुसरा आहे प्रवाहाचा वेग. आता संत पाण्यातील वेग कसा काढायचा? याच्यासाठी सूत्र आहे संत पाण्यातील वेग. तेव्हा काय करायचं, प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग या दोन्हीची बेरीज करायची. प्रवाहाच्या दिशेने वेग 12 किलोमीटर प्रति तास आणि विरुद्ध दिशेने वेग 8 किलोमीटर, यांची सरासरी काढून घ्यायची. 2 न भागायचं, काय होईल? 12 आणि 8 20 आणि छेदामधील 2, 2 न भागलं तर 2 × 2 42 20, म्हणजे संत पाण्यातील वेग किती? 10 किलोमीटर प्रति तास असेल. आता काय करायचं, आपला प्रवाहाचा वेग काढायचा. प्रवाहाचा वेग किती आहे ते, तेव्हा काय करायचं, प्रवाहाचा वेग. त्याच्यासाठी पण सूत्र आहे प्रवाहाचा वेग 12 हे प्रवाहाच्या दिशेने वेग आणि त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग यांची वजाबाकी करायची. अगोदर आपण बेरीज केली ती प्रवाहातील वेग संत पाण्यातील वेग काढण्यासाठी. आता वजाबाकी करायची. छेदामध्ये 2, 12 मधून 8 गेले, 4 राहिले, छेदाला 2, 2 जशाच तसे, 2 × 2 2 2 4, म्हणजे प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. संत पाण्यातील वेग 10 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा 2 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 30 किमी प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 24 किमी प्रति तास, तर बोटेचा संत पाण्यातील व प्रवाहाचा वेग काढा.
आता एक बोट आहे जी की प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर प्रति तास जाते आणि येथे विरुद्ध दिशेने 20 किलोमीटर. संथ पाण्यातील वेग काढण्यासाठी आपण काय केलं तर बेरीज केली दोन्हीची. 30 प्लस 24 हे आपण संथ पाण्यातील वेग काढतो. छेदामध्ये 2 संथ पाण्यातील वेग मिळून जाईल आपल्याला. 30 आणि 24 या दोन्हीची जर बेरीज केली तर आपल्याला काय 44 मिळतील. 44 नाही 54 छेदामध्ये 2 बे एक बे बे दुनी 4 एक शिल्लक राहिला बे साती 14 म्हणजे संथ पाण्यातील वेग 27 किलोमीटर प्रति तास असेल. त्यानंतर आता प्रवाहाचा वेग काढूया. प्रवाहाचा वेग काढण्यासाठी आपण वजाबाकी केली होती. दोन्हीची वजाबाकी करूया. 30 - 24 छेदामध्ये 2 30 मधून 24 गेले 6 शिल्लक राहिले. 6 ला 2 न भागलं बे एक बे बे त्रिक 6 3 चा भाग जातो 3 किलोमीटर प्रति तास. हा झाला संथ पाण्यातील वेग 27 किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 17 किमी प्रति तास वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 11 किलोमीटर प्रति तास. तर बोटेचा संथ पाण्यातील व प्रवाहाचा वेग काढा. अगोदर आपण संथ पाण्यातील वेग काढून घेऊया. संथ पाण्यातील वेग काढण्यासाठी बेरीज करतात. 17 प्लस 11 छेदामध्ये 2 17 आणि 11 यांची बेरीज होईल 28 छेदामध्ये 2 14 दुनी 28 2 चा भाग जातो म्हणजे संथ पाण्यातील वेग झाला 14 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर आता प्रवाहाचा वेग जेव्हा काढतो तेव्हा वजाबाकी करायची. 17 - 11 छेदामध्ये 2 17 मधून 11 गेले 6 शिल्लक राहिले छेदामधील 2 जशास तसे बे एक बे बे त्रिक 6 3 चा भाग जातो म्हणजेच प्रवाहाचा वेग हा 3 किलोमीटर प्रति तास असेल. 14 आणि 3 ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. आता टाईप 3 पहिला प्रश्न, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 45 किलोमीटर व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर प्रत्येकी 6 तासात पोहोचतो तर प्रवाहाचा वेग काढा. आता इथे फक्त किलोमीटर दिला आहे. 45 किलोमीटर हा 6 तास जातो प्रवाहाच्या दिशेने बरं आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो 30 किलोमीटर 6 तासात जातो. 2 आहेत प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आता प्रवाहाच्या दिशेने वेग काय असेल त्याचा 6 1 6 6 पंच 30 6 7 42 6 8 6 7 42 पॉईंट पुन्हा 3 राहिले शिल्लक पॉईंट भाग जात नाही म्हणून 0 घेतला 6 पंच 30. प्रवाहाच्या दिशेने वेग आहे 7.5 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या दिशेने वेग 6 पंच 30 विरुद्ध दिशेने 5 किलोमीटर प्रति तास. तर प्रवाहाचा वेग काढण्यासाठी काय आपल्याला फक्त मायनस करायचा आहे. 7.5 - 5 छेदामध्ये 2 तर 7.5 मधून 5 गेले 2.5 शिल्लक राहिले छेदामध्ये 2 2.5 ला जर 2 न भागलं तर एक बे एक बे 1 चा भाग जातो पुन्हा पॉईंट बे दुनी 4 पुन्हा 1 शिल्लक राहिला भाग जात नाही भाग 0 दिला बे पंच 10. तर प्रवाहाचा वेग हा 1.25 किलोमीटर प्रति तास एवढा असेल. ऑप्शन क्रमांक 4 इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किलोमीटर प्रत्येकी 5 तासात पोहोचतो तर प्रवाहाचा वेग काढा. आता प्रवाहाच्या दिशेने काढूया अगोदर. प्रवाहाच्या दिशेने तो 30 किलोमीटर पोहोचतो 5 तासात. इथं आहे प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर जातो. किती 5 तासात 30 किलोमीटर 5 तासात म्हणजे त्याचा वेग किती असेल 6 पंच 30 5 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर आता विरुद्ध दिशेने काढूया. विरुद्ध दिशेने 18 किलोमीटर जातो 5 तासात 18 किलोमीटर 5 तासात. आता इथे वेग किती 5 त्रिक 15 3 चा भाग जातो राहिले 3 शिल्लक पुन्हा 0 दिला इथे पॉईंट दिला 5 सक 30 3.6 किलोमीटर प्रति तास. आता प्रवाहाचा वेग विचारलाय. प्रवाहाचा वेग काढण्यासाठी आपण काय फक्त वजाबाकी करतो.
5 वजा 3.6 छेदामध्ये 2. 5 मधून 3.6 गेले, राहतील 2.4 शिल्लक, छेदामधील 2 जशास तसे. जर भागलं तर बे एका बे आणि बे दुनी 4. 1.2 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 18 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो. आता हे प्रवाहाच्या दिशेने म्हणलंय 18 किलोमीटर प्रति तास. जर प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती? आपला विरुद्ध दिशेचा वेग विचारलाय. ठीक आहे. प्रवाहाच्या दिशेने 18, प्रवाहाचा वेग 6. तर संत पाण्यातील वेग काढावा लागला अगोदर. संत पाण्यातील वेग दिला नाही. संत पाण्यातील वेग ट्रिक आहे, डायरेक्ट पण सोडू शकता. संत पाण्यातील वेग काढण्यासाठी आपण काय केलं होतं? 18 प्रवाहाचा वेग आहे 6 किलोमीटर. प्रवाहाचा वेग मायनस करायचा म्हणजे संत पाण्याचा वेग मिळून जाईल. संत पाण्याचा वेग 12 किलोमीटर प्रति तास. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने संत पाण्यातील वेग आहे त्याचा 12 किलोमीटर प्रति तास, पण प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. समजा एक प्रवाह आहे, व्यक्ती हा या दिशेने पोहतोय, इकडे जातोय, पण प्रवाहाचा वेग 12 किलोमीटर प्रति तास आहे, पण प्रवाहाचा वेग पण 6 किलोमीटर प्रति तास आहे. त्याला मागे ढकलतोय म्हणजे काय? वेग कमी होईल, त्याचा वजाबाकी होईल. 6 किलोमीटर मायनस 6 किलोमीटर प्रति तास वजा केले, 12 मधून 6 गेले, 6 किलोमीटर प्रति तास राहिले. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्या व्यक्तीचा वेग आता फक्त 6 किलोमीटर प्रति तास असेल. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 40 किलोमीटर प्रति तास वेगाने पोहतो. जर प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर प्रति तास असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती? सेम त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. प्रवाहाच्या दिशेने 40 किलोमीटर, तर संत पाण्यातील वेग काढून घ्यायचा. संत पाण्यातील वेग 40, प्रवाहाच्या वेग दिशेतून संत पाण्यातील वेग 5 मायनस केला, 35 राहतील. पुन्हा विरुद्ध दिशेचा वेग विचारलाय, तर विरुद्ध दिशेने जातोय, 35 राहिला होता संत पाण्यातील वेग. पुन्हा प्रवाहाचा वेग, प्रवाह त्या व्यक्तीला मागे ढकलतोय म्हणून तो पण मायनस होऊन जाईल. याच्यातून 5 मायनस केले, आता किती राहतील? 30 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर प्रति तास वेगाने पोहतो. जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती? सेम आहे. आपण एकदा कसं मायनस करत होत्या, एकदा संत पाण्यातील वेग काढला तेव्हा 3 किलोमीटर प्रति तास मायनस केले, आणि एकदा विरुद्ध दिशेने जातोय म्हणून 3 किलोमीटर, म्हणजे 3 2 वेळेस मायनस होतील. आपण यापूर्वीच्या गणितामध्ये मध्ये पण तसंच केलंय. 5 किलोमीटर प्रति तास होतं, त्याला 2 किलोमीटर मायनस केलं, 40 मधून 2 वेळेस मायनस केलं म्हणजे 10 झाले. उत्तर आपलं 30 आलं होतं. इथं पण सेम तसं करायचं. 15 आहे, याच्यातून 3 दुनी 6 किलोमीटर मायनस करायचं, -6 म्हणजे किती राहील? बरोबर 15 मधून 6 गेले, 9 किलोमीटर प्रति तास एवढा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग असेल. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.